12 जुलैला रवींद्र महाजनी गेले आणि ते गेल्याच्या बातम्या मीडियामध्ये ज्या वेगानं पसरल्या, कसं तुम्ही ते सगळं सहन केलं? बापरे, मला तर पुण्याला पोचेस तर सांगितलंच नव्हतं. प्रवीण तरडेंनी सांगितलं की काढून घे सिम कार्ड, मुंबईत असताना त्यांना कळायला नको. मग माझी सून आणि नातू मला म्हणाले की कश्मीर पुण्यात आहे तर राहणार, तर त्याने आपल्याला पुण्यालाच बोलवले. म्हणून आम्ही बॅग वगैरे भरून आलो. गाडीत मी मस्त हसत खेळत नातवाची बडबड करत आले इथे. कसं नंदेकडे तो उतरलाय. मला आश्चर्य वाटलं, एवढं गरज नंदेकडे आलेला कसं उतरला. काही मनात पण नाही की असं काहीतरी भयंकर घडलं असेल. टीव्हीवर वगैरे यायला लागलं होतं सगळं. नंदेकडे गेल्यानंतर माझ्या जुन्या मैत्रिणींना बोलवून घेतलं होतं. वर्षा काळे, प्रतिभा भंडारी आणि भाग्यश्री देसाई. त्या तिघी येऊन थांबल्या होत्या की मला हे करायला. आणि मग गेल्यावर मला चहा वगैरे दिल्यानंतर नंदेनी हात हातात घेऊन हळूहळू सांगितलं की रवी गेला. खूप शॉकिंग. सगळ्यांनी मग धीर दिला आणि मग काय तोंड द्यावंच लागलं सगळ्यांना.